जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 8वा. अखंड ध्यान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. जय जय रघुवीर समर्थ. 14व्या दशकातील 8वा समास अखंड ध्यान निरूपण नाम. याची सुरुवात करताना समर्थांनी काय सांगितलं, बोलले बरे ऐसा प्रसंग झाला. आता ही सुरुवात अशी का करावीशी वाटली समर्थांना, याचं मूळ गेल्या समासामध्ये आहे. बोलले आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. बोलले गेल्या समासामध्ये शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. बोलले एक मनुष्याचा आचार जो भ्रष्ट झालेला आहे, बोलले मनुष्याची जी मंगलाचरण चुकलेलं आहे, मनुष्याची जी स्नान संध्या चुकलेली आहे, मनुष्याचा जो नियम चुकलेला आहे, त्याबद्दल समर्थांनी नाराजी व्यक्त केली. पण मग आता झालं ते झालं बाबा, होऊन गेलं. सांप्रत धर्म होता, युगधर्म होता, म्लेच्छ सगळे त्या काळामध्ये राज्याला होत्या. तर ही गोष्ट समर्थांच्या काळातली आहे. यवनांचं राज्य तेव्हा होतं, नंतर शिवाजी राजांचं राज्य आलं. आणि बोलले मग आपण हे आता स्वराज्य आलेलं आहे, मग आता आपण काय केलं पाहिजे. तर बोलले गृहस्थाश्रम जो आहे ना बाबा, आपल्याला दिलेला संसार दिलेला आहे, प्रपंच दिलेला आहे, सगळं उत्तम आहे, सगळं छान आहे आपल्याकडे, पण आपल्याला कळत नाही. आपल्याला काय असतं, जी गोष्ट मिळाली तिची किंमत त्याच क्षणाला शून्य होऊन जाते. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत ती गोष्ट लाख मोलाची असते. मग एखादी चांगली मोठी भारी महागडी गाडी असेल, घर बंगला असेल, विमान जरी खरेदी केलं ना तरी माणसाला 2-4 दिवस चांगलं वाटतं, आनंद वाटतो. पण नंतर मात्र त्याचं रुटीन, त्याला त्याच्यात नवीन काहीतरी तो आणखी शोधण्याच्या मागे लागतो. म्हणजे खंड पडला. काय पडला? खंड पडला. आता हा खंड कशात पडला? काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे म्हणून तो शोध घेतोय. म्हणजे कुठेतरी त्या सगळ्या त्या जाणिवेमध्ये, त्या सुखामध्ये, त्या विश्रांतीमध्ये किंवा त्या आनंदामध्ये खंड पडलेला आहे. मग हा खंड पडू नये म्हणून अखंड ध्यान दिलेला आहे. अखंड ध्यान कोणाचे करावे? ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे? बोलले पाहावे आपणासी आपण. या समासामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. ध्यान देवाचे करावे, ध्यान देवाचे धरावे. बोले आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. मग काय करावं? तर अखंड ध्यान धरावं. बोलले आता अखंड ध्यान कसं धरावं? बोलले त्याचं सगळं मस्तपैकी असं छान असं सुंदर वर्णन समर्थांनी या समासामध्ये करून ठेवलेलं आहे. जे समासाचं नाव आहे तेच दशकाचं नाव आहे, अखंड ध्यान नाम. आज पिंडामध्ये समर्थ आपल्या अखंड अधिष्ठान, अखंड ध्यान, अखंड स्मरणाची भूमिका, अखंड जाणिवेची भूमिका उभी करून देणार आहेत. कारण काय आहे की तेच बोलले समासाचं नाव आहे. समासाचं सार किंवा या सगळ्या दशकाचा समारोपाकडे आता समर्थ आपणाला घेऊन जात आहे. मग आधी सगळ्यात आधी काय समर्थांनी आपणाला सांगितलं? देव पूजावा विमळ हस्ती. ही सगळ्यात महत्त्वाची टर्म्स अँड कंडिशन आहे. आणि मग बोलले आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंचामध्ये घोळच घोळ करायचे, प्रपंचामध्ये उपाध्याच उपाध्या करून ठेवायच्या, प्रपंचामध्ये सगळं काळाबेरं करून ठेवायचं. आणि मग देव पूजायचा, देवाला वर्गणी द्यायची, देवाला मूर्ती द्यायची, देवाला भंडारा द्यायचा.
येणे भाग्य पावत नाही, तर भाग्य कशानं पावतं? देव पुजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे. आता हे ज्याला कळलेलं नाही, कोणाला कळलेलं नाही? बोलले ज्याला विमळ हस्ती देव पुजावा हे कळलेलं नाही, तो ह्याच्या त्याच्या सगळ्या मुंड्या मारून देवपूजा करायला जातो, पण ह्याचा काही उपयोग होत नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप तो काय करतो? दरिद्र भोगीचे. आता दरिद्र म्हणजे नुसतं संपत्ती पैशाचं दरिद्र नाही, तर त्याच्या हृदयामध्ये ज्याला त्याला माहिती असतं दारिद्र्य काय असतं, त्या ठिकाणी दुःख काय असतं, चिंता काय असते, टेन्शन काय असतं, दगदग काय असते, भीती काय असते, BP काय असतो, हे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार बरोबर सगळं मिळत असतं. म्हणून समर्थ बोलले बाबा बाकीचं सगळं ठीक आहे, सगळं कर कमी जास्त झालं तर चालेल, पण देव कसा पुजावा? तर देव विमळ हस्ती पुजावा. देव पुजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजते. फार सुंदर आहे, फार सोपं साधं सरळ गणित. 1 + 1 = 2. एकामध्ये 1 मिळवला त्याचं उत्तर 2 आलं. हे जेवढं सिंपल आहे, जेवढं साधं आहे, जेवढं सरळ आहे, तेवढंच देव पुजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती, हे सिंपल आहे. ह्याच्यामध्ये कुठलंच रॉकेट सायन्स नाही. अत्यंत सुंदर कर्म करत राहावी, अत्यंत सेवा कर्म करत राहावी, मदत करत राहावी, आडले आकसल्याला जाणत राहावे, धर्म करत राहावा, गुपचूप करत राहावा, तेने भाग्य पाविजे समजते. भाग्य येणारच आहे, भाग्य कुठेच जाणार नाही. नको म्हणलं तरी भाग्य दाराशी उभं राहणार आहे. फक्त काय पाहिजे? बोलले हे ओळखलं पाहिजे. अंतःकरण बोलले तेवढं प्रेम, तेवढं निर्मळपणा, तेवढी भूतदया, परंतु येथे पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. हे गेल्याच समासामध्ये समर्थांनी सांगितलं बाबा रे, गृहस्थाश्रम सगळ्यांमध्ये उत्तम आहे आणि येथे राहून सर्व काही बोलले कर्म करता येतात किंवा 4 प्रकारचे सगळे पुरुषार्थ करता येतात, परंतु येथे पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. बस बोलले स्वधर्म, स्वतःसाठी न्यायाधीश बनायचं. स्वधर्म आहे का? नीती न्यायाला धरून आहे का? सत्याला धरून आहे का? ही भूमिका म्हणजे काय आहे? तर स्वधर्म ही भूमिका आपली आपणच तपासावी लागते. बाहेरचा कोणीच येणार नाही. आपल्याला कळवून घ्यावं लागतं. आपल्याला मोह त्यागावा लागतो. बोलले हे तुझे आहे तुझं पाशी, परी तू सागा बोलेला असे. बोलले हे मोह त्यागला की मग काय होतं? भाग्य पाविजे समजते. आणि हे ज्याला कळलेलं नाही तो मूर्ख अभक्त व्यस्ती. मूर्ख अभक्त व्यस्ती म्हटलेला आहे. व्यस्ती व्यस्त राहणारा. सदान कदा ये पैसा, हाय पैसा, हाय लोभ, हाय काम, हाय अहंकार, सदान कदा. मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीचे. अत्यंत आतून दारिद्र्य भोगणं. एक वेळ बाहेर तोच दिसायला सगळा श्रीम आणि सगळं आणि तिचं अधर्माचं अन्यायाचं दिसेल, पण कधी जेल होईल, कधी कुठल्या CBI इन्कम टॅक्सची छापा पडेल आणि बोलले कधी आपणाला घेऊन जाते अशी भीती त्याच्याकडे सतत राहते. वरी फार सुंदर वरी दिसे वैभवाचे. वरी वैभवाचं दिसतं. जर अधर्माचं असेल ना वरी वैभवाचं दिसतं, पण आत पोतडे नरकाचे. आत त्याच्या मनाला विचारा शांती किती, त्याच्या हृदयाला विचारा समाधान किती. म्हणून मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीचे. व्यस्त राहतो सतत व्यस्त.
लोकांना वाटतं काय काम करतो, त्याला वाटतं मी किती कष्ट करतो, पण कष्ट कुठल्या दिशेनं सुरू आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या गावाला सुखच नाही त्या गावानं कितीही, त्या गावाच्या दिशेनं कितीही भरधाव वेगानं गाडी जर दामटली, बोलले काहीच होणार नाही. सुख किती लवकर पोचला तरी सुख तिथे नसणारच आहे. शेवटी हाती पदरी सगळी निराशाच येणार आहे. म्हणून समर्थ बोलले, ह्या कारणे ग्रहस्थाश्रम सकाळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु येथे पाहिजे स्वधर्म भूतदया. स्वधर्म आणि भूतदया सोडून माणसानं देवाचं सगळं केलं, काय उपयोग नाही. बोलतो माझा भाग सुटत नाही. पण स्वधर्म आणि भूतदया जर असली, देवाचं जरी नाही केलं, भलेही तो मोक्षाला जाणार नाही, भलेही तो सद्गतीला मिळणार नाही, पण तो जिथे आहे, या भूतलावर आहे किंवा पुढील सगळ्या जन्मामध्ये ह्या कर्माचं फळ म्हणून तो भाग्यच भोगणार आहे. सुख त्याला मिळणारच आहे. कर्म केल्याचे फळ प्राप्त होईल सकळ. परंतु 84 सुटायची असेल, 84 तुटायची असेल तर पाहिजे, येथे पाहिजे श्री सद्गुरु चरण. बोलले सुख, याच्यात सुख बोलले लौकिक सुख या अर्थानं समर्थांनी या ठिकाणी सुख हा शब्द लौकिक सगळ्या सोयी सुविधा, लौकिक दृष्टीनं सगळं चांगलं आहे बरं, पण त्याच्यात देखील मनुष्य कंटाळतो, कारण ते सगळं कृत्रिम सुख आहे. आता आजकाल लोक काय करतात, त्या आर्टिफिशियल गार्डन सगळं घरी आणतात, लावतात. असं दुरून बघितलं फोटो वगैरे काढायला, ते सगळं छान आहे, पण त्याच्यात जीवन आहे का? नाही, त्याच्यात जीवन नाही. किंवा त्याचं ते दिसायला एक छान एक वातावरण निर्मिती म्हणून सगळं ठीक आहे, पण त्याच्यात तिथे बसल्याच्या नंतर, त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याची अनुभूती येते की हे नकली आहे. दुरून दिसायला चांगलं आहे, जवळ गेलं की कळतं नकली आहे. आणि त्याच्यामुळे थोडंसं काय होतं, अर्थात जे अस्सल आहे, जे ओरिजिनल आहे, त्याचा आणि याचा फरकच पडतो. त्याच्यात निर्भेळ आणि निस्सीम आनंद जो मिळतो किंवा जो उल्हास मनाला होतो, तो इथून होत नाही. तर ठीक आहे, शोभेची वस्तू तो विषय वेगळा. म्हणजे तसंच आहे, हे सगळं शोभेचं आहे, हे सगळं कृत्रिम आहे. हे कितीही कर्म चांगले असले आणि किती सगळ्या सुखसोयी मिळाल्या, पण तिथे पण माणूस कंटाळतोच. तो बोलतो ह्याच्या पलीकडे मला काहीतरी पाहिजे. तसा एखादा बुद्धासारखा, महावीरासारखा असं सगळं सोडून सगळं निघून जातो. तुकोबासारखे बोलले, बरे झाले देवा दिवाळे निघाले असं बोलतात, ते ह्याच करता बोलतात. कारण तिथे काय होतं, तिथे सगळं कृत्रिम प्लास्टिकचं सुख होतं, ओरिजिनल सगळं सुख नव्हतं. म्हणून बोलले, मूर्ख अभक्त व्यस्तपणा किती केला तर शेवटी ते कसं आहे, प्लास्टिकचं आहे, अर्थात कृत्रिम आहे, दरिद्र भोगीजे, आणि शेवटी ते दारिद्र्यच प्राप्त करून देणारं आहे. म्हणजे शेवटी भगवंताशिवाय पर्याय नाही, भगवंताच्या भक्तीशिवाय अस्सल आनंद नाही, अस्सल सुख नाही. म्हणून आधी देवास ओळखावे. आधी बाबा देवाला ओळख आणि मग अनन्य भावे भजावे, आणि मग त्याचं भजन कर. अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. ओळखायचं आणि त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं, त्याच्याशीच संवाद, त्याच्याशीच हितगुज, त्याच्या देवाची आवाज घेऊ तेथेच विसावा. आता एखादा जावई असतो की नाही, नवीन लग्न झालं, समजा आपल्या मुलीचं नवीन लग्न झालं, नवीन तो जो जावई येतो पहिल्यांदा सासूरवाडीला येतो ना, सगळेजण त्याची अशी काळजी, जावई कुठे बसले, जावई कुठे झोपता येईल, जावई काय खाताय, जावई पाणी पिताय का, जावई काय घेताय, जावई इकडे चला, जावई तिकडे चला. म्हणजे कसं अखंड ध्यान असतं, सगळ्या घराचं, दाराचं, नातेवाईकांचं, भावकीचं, सगळे जावई 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 जावई. बोललं तर त्या दिवशी त्यांचे पण सगळे कामं असतात, सगळं असतं, पण तरी ते जावयाला सोडत नाही.
बोलले हे याला बोलतात अखंड ध्यान. बोलले किती ते व्यस्त असले पण सगळं जावयाची विचारपूस केल्याशिवाय ते राहत नाही. बोलले आपण कितीही व्यस्त असलो तर आपण आपल्या जावयासारखं, आपल्या जीवासारखं, आपल्या प्राणासारखं, आपल्या एखाद्या मुलाला, एखादा सगळा आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण जसं आपल्या सतत ध्यानात, सतत स्मरणात तो राहतो, तसं अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. म्हणजे तसं अखंड ध्यान भगवंताचं आपण धरावं असं समर्थ आपणाला सांगतात. सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मनात्म विवेक वर्म ठाई पाडावे. आता काय सांगितलं? बोलले आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. बोलले आधी देवाला ओळखायचं, त्याचं त्याच्याशी एकनिष्ठ होऊन भजन करायचं आणि अखंड त्याच्या सगळ्या चरणाशी आपलं चित्त लागलेलं असलं पाहिजे. मग असा तो कोण आहे? तर तो जो आहे तो सगळ्यांच्या मध्ये आहे, सर्वांमध्ये वास करणारा तो आहे, सर्वांमध्ये जो उत्तम आणि तया नाव सर्वोत्तम. बोलले प्रत्येकामध्ये आहे आणि तो सर्वोत्तम आहे. हे बघायचं कसं किंवा हे कसं समजेल? तर आत्मनात्म विवेक वर्म ठाई पाडावे. तर बोलले यासाठी काय करायला लागेल? आत्मनात्म विवेक वर्म शोधायला लागेल. म्हणजे आत्मा वेगळा करायला लागेल, अनात्मा वेगळा बघायला लागेल. वेगळा करायला लागेल म्हणजे काय? की बोलले आत्म आणि अनात्म, एक आत्माचं जे स्वरूप आहे ते आणि अनात्मा म्हणजे जे पंचभौतिक स्वरूप आहे ते. आत्मस्वरूप हे चिरंतन आहे, ते शाश्वत आहे आणि बोलले त्याच्यातच कुठेतरी त्या परमात्म्याचा वास आहे. जाणव देह रक्षे. बोलले तोच काय करतो? या देहाचं रक्षण करतो. आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रांस परीक्षी जाणपणे. बोलले तो या सगळ्या पदार्थ मात्रांना परीक्षण करतो, सगळं भेद सगळे जाणतो, अंतरसाक्षी म्हणून राहतो, द्रष्टा म्हणून राहतो, साक्षीला म्हणून राहतो. बोलले तू कर बाबा, तुला जे हवं ते कर. त्याला विवेक मी दिलेला आहे. तुला विवेक सद्गुरू समर्थ दर आठवड्याला श्रवणातून देत असतात. हा विवेक समर्थ आपणाला उपासनेतून देत असतात. हा विवेक बोलले ध्यानाच्या माध्यमातून समर्थ आपल्याला प्रकट करून देत असतात. हे सगळं बाबा तुला दिलेलं आहे. आता ते करायचं की नाही करायचं, घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुझ्याकडे आहे. आणि तो फक्त गंमत बघणार आहे, CCTV कॅमेरासारखा. CCTV काय करतो? तो काहीच बोलत नाही. तू कर का नको करू काहीच म्हणत नाही, तो फक्त रेकॉर्ड करायचं काम करतो. याला बोललं जातं साक्षी भाव, याला बोललं जातं द्रष्टाभाव. म्हणजे बघतो आहे आणि साक्षीला पण आहे, पण काही बोलत, फक्त साक्ष देण्यासाठी म्हणून तो बघतो आहे. आणि तो असतो, सगळ्यांमध्ये असतो, तो सकळ देहांमध्ये वर्ततो. इंद्रिये ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्रे. बोलले सगळ्या देहांमध्ये असतो, सगळ्यांच्या देहाचे लाईट लावायचं काम पण तोच करतो. जी ऊर्जा आहे चालवणारी प्राण ऊर्जा, बोलले तिचा संचार कोणामुळे आहे? तिचा संचार बोलले त्या सर्वोत्तमामुळेच आहे. समजा आपणाला हे सगळं कशा करता सांगत आहेत की बाबा आपण त्याचं हे जे काय करतो भक्ती भाव भजन किंवा त्याचं हे अखंड ध्यान धरावं, हे कशासाठी धरावं? कारण आमचा बिल्डिंग ब्लॉक तोच आहे. आमची बिल्डिंग जरी पंचभौतिक दिसत असली, हाडामासाने बनलेली दिसत असली, तरी मेन बिल्डिंग ब्लॉक आमचा तोच आहे. म्हणजे मूळ घटक सगळंच मुळाशी तोच आहे, चालवणारा तोच आहे, सांभाळणारा तोच आहे.
आणि त्यालाच भेटण्यासाठी म्हणून आमचा हा सगळा अट्टहास आहे. प्रचितीने प्रत्यय येतो प्राणीमात्री. प्राणीमात्री जगदांतरी, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे, सर्व जगामध्ये पण तो आहे. प्राणीमात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे. दाता भुक्ता परस्परे सकळ काही. आता समर्थ बोलले मग आता तो सगळीकडे आहे, प्राणीमात्रांमध्ये आहे, पशुपक्ष्यांमध्ये आहे, नातेवाईकांमध्ये आहे, मित्रमंडळींमध्ये आहे, घरच्यांमध्ये आहे, शेजारच्यांमध्ये आहे, कॉलनीतल्यांच्या मध्ये आहे, गल्लीतल्यांच्या मध्ये आहे, म्हणून राखावी अंतरे. प्रत्येकाचं मन राखता आलं पाहिजे. नकार कळवण्याच्या पण काही पद्धती असतात. बोलले न दुखवता देखील नकार कळवता येतो, किंवा समोरच्याचा आदर ठेवून देखील नकार कळवता येतो. असं प्रत्येक वेळेस समोरच्याला असं झटकन कापून फेकलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. का आवश्यक नाही? कारण प्राणी मात्री जगदांतरे कोण आहे? तोच आहे ज्याचं अखंड ध्यान सद्गुरू आम्हाला ठेवायला लावत आहे. ध्यान ठेवा, ध्यान ठेवा, की बाबा रे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, सगळ्या जगतांतरामध्ये तोच आहे. आणि तो द्रष्टा बनून, साक्षी बनून, CCTV कॅमेरा बनवून आमच्याकडे बघतो आहे की हा आज तरी सत्य जाणेल, उद्या तरी सत्य जाणेल, आणि हा निवांत होईल, निश्चिंत होईल, मला माझं ध्यान धरेल, किंवा मला शरण येईल, किंवा बोलले माझ्याशी गुजगोष्टी करेल. तो असा बघतोच आहे, वाटच बघतो आहे. म्हणून तो असं वेगवेगळ्या रूपांमध्ये बसलेला आहे. तो फक्त बघतोय, हा मला ओळखतो की नाही. हे फक्त एक परीक्षा आहे, दुसरं काहीच नाही. हा फक्त एक खेळ आहे भ्रमाचा, पण दुसरं काहीच नाही आहे. आता भ्रमात अडकायचं की त्या जगदांतरामध्ये, ज्या जगदीशामध्ये अडकायचं? म्हणजे ध्यान देवाचे करावे की त्या देवालयाचे करावे, हा एक प्रश्न आहे. म्हणजे देवामध्ये अडकायचं की देवाने जे बनवलं त्याच्यामध्ये अडकायचं, हा एक प्रश्न आहे. म्हणून राखावे अंतरे, दाता भोगता परस्परे सकळ काही. बोललं त्यानेच दिलं, तोच भोगतो आहे, त्याचंच आहे, सगळं काही तोच आहे. ओनली वन. अद्वैत भावना जी आहे, अद्वैत भूमिका, दुसरा काहीच नाही. अद्वैत म्हणजे दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच नाही म्हणजे अद्वैत, दुसरं नाहीच आहे, अद्वैत. एकच आहे, युगानुयुगे एकलाचे, तोच आहे, तोच सर्व भूमिका वठवतो आहे. आता ते एक पात्री नाटक असतं की नाही, एक पात्री नाटक. अद्वैत भूमिका म्हणजे थोडक्यात काय आहे तर एक पात्री नाटक. बोलले ते सगळं ते वऱ्हाड निघालंय लंडनला वगैरे वगैरे सगळं आपण बघितलेलं असेल. एकच माणूस सगळ्यांच्या भूमिका, सगळ्या त्या सासऱ्याची, त्या बाईची, त्या सुनेची, त्या मुलांची, त्या आईची, सगळी 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 भूमिका कोण करतो? एकच कलाकार करतो. आता आपण ते नाटक बघत असतो, पण आपल्याला जरी भाव आपला जरी त्या सगळ्या कलावंतांचा येत असला तरी आपल्याला कुठेतरी बोलले याचं भान असतं की हा एकच माणूस आहे. पण आपण इकडे जीवनामध्ये सगळ्या भूमिका बघतो आणि त्या भूमिकांशीच एकरूप होऊन जातो आणि माणसंच वेगवेगळी आहेत असंच आपण समजून बसतो. पण प्रत्यक्षात त्यांच्यात कोण आहे? सर्वोत्तम, म्हणजे सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, तोच आहे. तो सगळ्यांमध्ये वास करतो. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा. संपूर्ण जगामध्ये वास करतो
तोची आपुले अंतरी आणि हे त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा. ह्या सगळ्या त्रैलोकातल्या सगळ्या तिन्ही लोकातल्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये देखील तोच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे, चांगला असू दे, वांगला असू दे, आपला असू दे, परका असू दे, सगळ्यांमध्ये तोच आहे. म्हणून काही कोणाचं अंतर दुखवू नको. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मुळी पाहणार तर तो कसा आहे, तो एकलाच आहे. आणि मुळाकडे न बघता वरीवरी पाहणार तर तो वेगवेगळा आहे. मुळी जर पाहणार तर तो एकला, मूळ जर पाहणार तर तो एकच आहे, परंतु सगळ्यांमध्ये विभागलेला आहे. सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. आता साखर आहे, समजा किलोभर साखर आणली आणि गुलाबजामुन केले, त्याचा पाक केला, गुलाबजामुन तळले आणि त्या पाकात सोडले. मुळी पाहणार ती साखर एकली, पण प्रत्येक गुलाबजामुनमध्ये विभागली. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. एखादा गुलाबजामुन मस्त फुललेला असतो, एखादा गुलाबजामुन असा चांगला गाभळ्या रंगाचा दिसतो, एखादा गुलाबजामुन असा काळा कुट्ट असतो, एखादा गुलाबजामुन असा टम्म फुगलेला, एखादा गुलाबजामुन असा बारीक चटक असतो, एखादा गुलाबजामुन करपलेला, एखादा गुलाबजामुन कुरकुरीत, एखादा गुलाबजामुन असा वेडा वाकडा, एखादा असा मस्त गोल सुडो. आता हे सगळे आकार गुलाबजामुनाचे नाहीत, हे कळवून घ्यावे. हे पण आतमध्ये बसलेली पाक साखरेची भूमिका काय आहे, तर एकच आहे. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकचे अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. देहानं जर बघितलं तर तो कसा आहे, भिन्न भासतो, पण अंतर एकच आहे, बोलणे चालणे. आणि पण कोणालाही बोललो, चाललो, कोणालाही रागावलो, दुखावलो, त्यासीच घडे. म्हणून समर्थ आपणाला आधी सांगून दिलेला आहे की बाबा रे, म्हणून राखावे अंतरे. माफी माफी माफी, क्षमा, भूत, दया, हे कशासाठी सांगितलेली आहे, ते याच्यासाठी सांगितलेली आहे. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पक्ष्वादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. म्हणजे हे आपले पारखे सकळ लोक. म्हणजे हे आपले परके सगळे लोक, पशु पक्षी, श्वापद, किडा मुंगी, हे सकळ 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 सगळं हे त्याचंच रूप आहे. म्हणून यांना काही उन्नत कमी जास्त त्रास वगैरे वगैरे हे कोणाला आपण देत असतो, हे त्यालाच देत असतो. खेचर, भूचर, वनचर. भूचर जमिनीवर, वनचर वनात चरणारे, विचरण करणारे. खेचर दोन्हीकडे, आणि जलचर फक्त पाण्यामध्ये. चत्वार खाणी विस्तार, किती म्हणून सांगावा. आता हे विस्तार भरपूर आहे, किती म्हणून सांगावा. हे बाबा हे सगळ्यांच्या ठाई तोच आहे. समस्त जाणिवेने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. बोले सगळेजण, सगळे प्राण्यांकडे काय आहे, जाणीव आहे. जरी देह हा वेगवेगळा आहे, आकार वेगवेगळा आहे, प्रत्येक योनीतला प्राणी आहे, पण त्याची जाणीव कशी आहे, त्याला असं आतून कुठेतरी जाणीव आहे. आपल्याला जशी जाणीव असते ना, असं करावं, तसं करावं, असं राहावं, तसं राहावं. जीव पण ज्याला म्हटलं जातं, आपण जीव आहोत, आपलं एक स्वतःचं अस्तित्व आहे.
तसं प्रत्येक जीवाकडे एक जीव पण आहे, त्याला जाणीव आहे. म्हणून समजतं आणि त्या जाणीवेनं ते सगळे वर्तन करतात. म्हणजे काय, तो आणि आपण, तो आणि आपण, प्रत्येक शरीरातला तो आणि आपण, हे काय आहे, हे त्याची आपुली संगती अखंड आहे. जगदांतरे वळला धनी, किती एकवटील प्राणी, परी ते वळायाची करणी आपणापासी. म्हणून बोलले तो जगदांतरी सगळा बसलेला आहे, प्रत्येक जगाच्या अंतरी कुठेही गेला. बोलले तरी तोच आहे. म्हणून काय सगळं जग आपण कवेत घेऊ का? आपण किती एकवटील प्राणी, की सगळं जग शोधायची गरज आहे का? हा प्रश्न समर्थांनी केला. तो जर सगळ्या जगामध्ये आहे, त्याला शोधण्यासाठी सगळं जग फिरायचं का? किती एकवटील प्राणी. उत्तर समर्थांनीच दिलं, परी ते ओळायाची करणी आपणापाशी. त्याला ओळणं, त्याला ओळखणं किंवा त्याला प्रसन्न करणं हे आपल्यापाशीच आहे. त्यासाठी काय जग फिरायची गरज नाही. आता ते कसं आहे, हे आपणाकडेच येते. बोले हे सूत्र आपल्याकडेच आहे बाबा. राजी राखीचे समजते. प्रत्येकाला राजी राखावं, देहासी बरे आपणासी. देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. एक आहे की म्हटलं कोणी आला, कोणताही जीव असेल आपल्या समोर, त्या प्रत्येकाला आपण राजी राखावं. बोलले ह्या प्रत्येकाशी आपण दयापूर्वक आचरण करावं, दयापूर्वक व्यवहार करावा. बोलले हे एवढंच एक सूत्र आहे की आपण भगवंताला आळवू शकतो. हे जाणीव ठेवायची बाबा, सगळीकडे तोच आहे, सगळीकडे त्यालाच आपण आठवायचं, त्यालाच आपण गावं, त्यालाच. मग त्यासाठी आपल्याला आपल्या सद्गुरूंनी नाव दिलेलं असतं, नाम दिलेलं असतं, मंत्र दिलेला असतो. आपण तोच बजावा. एखाद्याने वेगळा मंत्र दिलेला असतो, दुसऱ्याला दुसऱ्याने दुसरा, तिसऱ्याला तिसरा. पण मग तो भाव सगळीकडे एकच आहे की बाबा सगळ्या ठाई तोच आहे. त्याचं रूप वेगळं, नाव वेगळं. आपण एखाद्या भूमिकेतून, आता आपण काळा चष्मा लावला किंवा हिरवा चष्मा लावला, आपल्याला थोडंसं असं हिरवट सगळं जग दिसतं. तसं हा प्रकार आहे. मला जर माझ्या सद्गुरूंनी श्रीपाद श्रीवल्लभाचा मंत्र दिला, तर तो माझ्यासाठी सगळीकडे श्रीपाद श्रीवल्लभ बनूनच राहील. किंवा याच्यानं त्याच्या माध्यमातून माझ्यासाठी माझं लक्ष, माझं ध्यान धरेल किंवा माझ्यावर कृपा करेल. म्हणून राजी राखी जे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. एक साधं सोपं सरळ सूत्र समर्थांनी सांगितलं. म्हणाले बाबा जास्त ताण घेऊ नको, जास्त हाय हाय करू नको सगळ्यांशी. बोलले आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, दयापूर्वक व्यवहार कर. तू जसं त्यांच्या देहाशी करशील तसं ते आत्मयास पावे. ते त्यांच्या हृदयामध्ये किंवा त्या भगवंतापर्यंत सगळं ते संदेश सगळा पोचत असतो. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव तरी तंडो नाही की. आता हे याला एक फार सुंदर उत्तर आहे समर्थांचं, की समोरचा तर फार नालायक आहे, समोरचा असाच आहे, समोरचा तसाच आहे. समर्थ बोलले दुर्जन प्राणी, तो दुर्जन आहे, प्राणी आहे. तर माणसातून समर्थांनी प्राणी बनवून टाकलं. त्याचा स्वभाव मात्र लाताड आहे, पण तरी त्याच्या आतमध्ये बसलेला तोच आहे. म्हणून तो जरी रागास आला, त्याने जरी काही आपल्याला इजा पोचवण्याचा प्रयत्न, आपण बचाव जरूर करावा. बोलले किंवा बचाव नाईलाजानं त्याचं समजा कुठेतरी घात, आता समजा एखादा युद्धावर
सैनिक लढतो आहे, समोरचा शत्रू सैन्य आपल्यावर गोळीबार करतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये देव आहे म्हणून त्याला त्याला दया दाखवायला गेलो तर आपला जीव जाणार. या ठिकाणी काय पाहिजे? स्वधर्म आणि भूतदया. आता तिथे स्वधर्म काय सांगतो की देश संरक्षणासाठी गोळीबार करावा लागेल, करावा तर लागेलच. पण जर तोच समजा सैनिक शरण आला तर त्याला काय पाहिजे? भूतदया. पण तो जर आक्रमण करतो आहे, तो जर आपला विनाश करू पाहतो आहे, तर आपला स्वधर्म काय सांगतो? आपल्याला देखील तशीच भूमिका ठेवावी लागेल. म्हणून पण तो जर समजा, आता हा झाला सैनिकाच्या बाबतीतला भाग. आता दुसरीकडे एखादा व्यक्तीने काहीतरी आपलं नुकसान केलेलं आहे म्हणून आपण त्याचं नुकसान करावं, हे मात्र समर्थ काय बोलतात की दुर्जन प्राणी त्यातील देव. आपण तसंच त्याच्यासारखं का व्हावं? रागास आला जरी राहावं तरी तर त्याचा राग होता, त्याने केलं. आपल्याला आपण शुद्धीत आहोत, आपण का करावं? आपण करू नये. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेके विवरणे, विवेके सज्जनाची होणे, सकळ लोके. शक्य तेवढं सज्जन राहण्याचा प्रयत्न करायचा. एखादा दुर्जन आपल्याला सज्जन राहूच देत नाही आहे तर मग त्याच्यासाठी दुर्जन व्हावंच लागतं. पण होता होईल तोवर बहुतांशी केसेसमध्ये आपणाला सज्जनच व्हावं लागेल. आता दुर्जन जरी असला तरी एखाद दुसऱ्या वेळा त्याच्याकडून आपल्याबद्दल अपराध झालेला असतो, पण तो काय असा स्वतःहून परत येत नाही. म्हणून आपणही ते सोडून देणे, विवेके विवरणे, सज्जनाची होणे, सकळ लोके. आपण लगेच वचपा काढतो, बदला घेतो, सूड उगवतो, असं वगैरे काही करायची गरज नाही. कारण दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. तो माझा देवच आहे पण त्याचा स्वभाव लाताड आहे, असो असेल म्हणून मला काही हरकत नाही. कोणाचा स्वभाव कसा असावा याला काही महत्त्व आपल्या हातात नाही. समोरचा व्यक्तीने कसं राहावं, कसं वागावं याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. आता हा संबंध आत्मत्वी दिसतो पण हा आत्मत्वी संबंध नाही. हा संबंध कुठे आहे? हा संबंध देहापाशी आहे. आता जसं एका जीवने नाना स्वाद, आता पाणी वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये गेलं, वेगवेगळा रस धारण त्याने केलं, वेगवेगळे गुणधर्म त्याने धारण केले. गरळ आणि अमृत झाले. पाण्याचा मूलभूत मूळ घटक पाणी आहे, त्याच्यापासून अमृत बनलं, कुठे विष बनलं तरी आप पण नाही गेले, पण त्याचं काही जल पण काही गेलेलं नाही. साक्षात्वे आत्मा असं पाहिले पाहिजे तैसे. अशा पद्धतीनं आपण साक्षात भावानं आपण आत्म्याला बघितलं पाहिजे. तर पाणीच आहे बाबा, एखादा अमृतमय वाटतो, एखादा विषमय वाटतो, पाणी पण आतमध्ये काय आहे? पाणीच आहे. अंतरनिष्ठ जो पुरुष, आता हे कोणाला शक्य आहे बघा? अंतरनिष्ठ ज्याने मुळापासून ओळखलेला आहे, जो मुळापासून भगवंताचा धावा करतो, ज्याने जो मूलतः भगवंताला शरण गेलेला आहे. बाबा आता असा आला तसे असा, सद्गुरू स्वामी मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी शरण तुला भगवंता. ही भूमिका जी आहे ना, ही भूमिका माणसाला त्या देवापर्यंत पोहोचवते. ठेवाल तसे ठेवा, कराल तसे करा, द्याल तसे द्या, यश द्या, अपयश द्या, सुख द्या, दुःख द्या, मी देवाचा आणि देव माझा. ही भूमिका आपणाला देवाच्या जवळ घेऊन जाते.
घे असं क्षणोक्षण हाची करावा विचार, मी देवाचा आणि देव माझा. तर सतत हे विचार करावा, भगवंताचं गुणगान करावं, स्मरण करावं, आठवावं, विनंती करावी, प्रार्थना करावी, शरण जावं. अंतर्निष्ठ झोप याला म्हणतात. अंतर्निष्ठ काही झालं तरी मी माझ्याशी भगवंताशी प्रतारणा करणार नाही, याला म्हणतात अंतर्निष्ठ. सुख मिळो दुःख मिळो, यश मिळो अपयश मिळो, मी देवाचा आणि देव माझा, ह्याला बोलतात अंतर्निष्ठ. जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष. आणि हीच अंतर्निष्ठा जी आहे ना, ते भगवंताला भुलवते. आणि यालाच भाव असं बोललं जातं. माझा देव, पण माझा देव, माझा देव, माझा भगवंत, माझा सद्गुरू, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. आणि असा जो अंतर्निष्ठ आहे ना, की माझा देव आहे, तो जसं करेल तसं मला मान्य आहे, ते त्याच्या कृपेनं होतं आहे, त्याचं मी त्याचा म्हणजे मला सगळं त्याने दिलेलं सर्व मान्य आहे. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, आणि तो म्हणून तो सगळीकडे आहे, तोच मानतो आणि तो सगळं स्वीकार करतो. नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळा घटी. भगवानच सगळ्या रूपांनी सगळा नटलेला आहे. मग आता त्यालाच त्याच्याच माध्यमातून शोधायचं आहे. शोधता 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 साध्य साधन आणि म्हणजे साध्य आणि साधन आणि कर्ता किंवा साधक, तिन्ही भूमिका जेव्हा एक होतात तेव्हा काय होतं, मी तू पदाची झाले बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. सगळं मी तूपणा अहंकार सगळा निघून जातो. आणि काय होतं, श्री दत्त ध्यान. तशा ठिकाणी एक भगवंताचं त्या ठिकाणी स्वरूप प्रकट होत जातं. तेने विन कार्यभाग आडे. मग बनू बोलले, आता हे झालं, हे तर झालं, पण आता जे करत नाही किंवा जे मानत नाही, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे तेनेची योगे. समर्थ बोलले, बाबा तू मान नको मानू, हे सगळं काही त्याच्यापासूनच आहे. मानलं तरी तो काय बोलतो, हा माझाच आहे. नाही मानलं तरी बोलतो हा माझाच आहे. मनुष्य जे काय करून ठेवतो त्याच्यानुसार त्याला गती मिळते. पण भगवंताने कधीच कोणाच्यावर कमी माया केलेली नाही. मनुष्याने जे संचित करून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे प्राणी सुखदुःख भोगतो. तेने विन कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे तेनेची कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो येण्याची नाही. म्हणजे जो जागृतीमध्ये व्यवहार झाला त्याला आपण व्यवहार मानतो, संबंध तयासीच पडतो. जागृतीत पण तोच आहे आणि स्वप्नामध्ये घडे जो तो येण्याची न्याय. म्हणजे जागृतीतलं आहे ते स्वप्नामध्ये येतं. काहीतरी कुठेतरी संबंध असलेलंच स्वप्नामध्ये येतं. कुठेतरी दोन्ही भूमिका कुठेतरी एकाशीच रिलेटेड असतात. तसंच आहे. म्हणजे आपल्याला दिसतं न दिसतं सगळं त्याचंच आहे. सगळीकडे त्याचंच सगळं कार्य सुरू आहे. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. ही ओळ अखिल सगळ्या समासाचं सार आहे, अखिल सगळ्या दशकाचं सार आहे. ही ओळ अशी जिभेवर अशी घोळायची. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. स्मरण आठवण आहे का? विसरला तर नाही ना? फार असं सुंदर असा सोहळा आहे, समोर सुरू आहे, एकदम विसरून गेला आणि घरी आल्यानंतर असं काहीतरी
एकदम आठवलं, अरे मी तर समर्थांचा आहे, मी तर सद्गुरूंचा दास आहे, मला तर नामस्मरण करायला पाहिजे होतं म्हणा, किंवा हे 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 मला माझ्या विवेकाला ठिकाणावर ठेवायला पाहिजे होतं म्हणा, की माझ्या सगळ्या इंद्रियांना मला सगळं वळणामध्ये ठेवायला पाहिजे होतं म्हणा, असं काहीतरी. हे हे असं आठवणच राहत नाही ना, अचानक आठवण येते. ह्याला अखंड ध्यान बोललेलं नाही. बोले तिथे पण कुठेतरी कार्यामध्ये, लग्नामध्ये, एकांतामध्ये बोलले कुठेतरी देव माझा, देव माझा, मी देवाचा. कुठेतरी ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय. काहीतरी बोलले, मला माझ्या भगवंताची आठवण येत राहते, मला त्याची काळजी वाटत राहते. जरी माझ्याकडच्यानं स्मरण घडलेलं नाही, जरी मला काही बोलले काही करता आलेलं नाही, पण काहीतरी कुठेतरी एक आतमध्ये कोपऱ्यात राहते जाणीव, माझा भगवंत, मी माझा देव, त्याचं स्मरण करायचं आहे. किंवा तो मनातल्या मनात ते कुठेतरी नाम सगळं सुरू असतं. हे काय आहे? हे अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहज. हे कळलं किंवा हे ज्याला जमलं त्याचे सर्व ही कार्य साधले, म्हणजे त्याचं सार्थक झालं. त्याला काही कमी पडत नाही. म्हणून बोलले हे एवढं साधं सोपं सरळ, याला बोललं जातं अखंड ध्यान. देवाला विसरू नये, देवाचा विसर पडू देऊ नये. संसारात एकदम असं तन मन धनापासून असं होऊन रममान किंवा समरस सगळं होऊन जाऊ नये. याला काय बोललं जातं? याला अखंड ध्यान असं बोललं जातं. म्हणून सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यासह ध्यानी धरते. मग तो कसा सहज आहे, सुंदर आहे, आनंद अत्यंत आल्हाददायक आहे, आतमध्ये आहे. की नुसतं आठवणं म्हणजे भक्ती आहे, त्याची जाणीव ठेवणं म्हणजे भक्ती आहे. हे सहज सोपं साधं सरळ आहे. आणि बोलले हे सगळं सहज सांडून सायास, बोलले हे सगळं सांडून आणखी काही वेगळं करणं हे काही समर्थांना भगवंताला अभिप्रेत नाही. हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यासह ध्यानी धरती. बोलले अनात्म्याला ध्यानी धरायचं हे काही बोलले कामाचं नाही. म्हणजे ध्यानीधर म्हणजे अनात्म्याकडे सगळं चित्त देणं आणि आत्म्यापासून म्हणजे त्या मूळ भगवंतापासून विचलित होणं हे काही बोलले यथोचित नाही. परिते धरिताही धरेना. आता हीच तर अडचण आहे. ध्यानी येती व्यक्ती नाना. बोलले काहीतरी आता हे दिवसभर अखंड ध्यान राहणं बोलले, किंवा बसल्या बाकी ध्यानाच्या अवस्थेत जर बसलो तर अखंड देवाचंच देवमय, सगळं देवमय भूमिका, संसार तिथे नाहीच. ही भूमिका काय आहे? ही अखंड ध्यानाची भूमिका आहे. परिते धरिताही धरेना, पण ते काही धरता येत नाही. धरायला की असं संसारात तर संसारच आठवतो, संसारातच आपलं लक्ष हटतच नाही. पण आपण कुठेतरी असं ध्यानाला बसलो, कुठेतरी उपासनेला बसलो. ध्यानी येती व्यक्ती नाना. सगळ्या व्यक्ती, सगळे लोक, सगळे ध्यानी येतच असतात. उगेच कष्ट ती मना कासावीस करुणी. म्हणजे उगेच कष्ट ती मना कासावीस करुणी. मग असं एक मन कासावीस होतं. ध्यान धरायला बसतो, देवाचं ध्यान करायला बसलो असं आठवतं, असं वाटतं. पण काय होतं की बोलले वेगळंच काहीतरी आठवतं, मन कासावीस होतं. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये त्याची भासे विलक्षण. तसंच आता बोलले निर्गुणाचं ध्यान करायला गेलं तर काहीतरी वेगळंच आठवतं. आता एखाद्या मूर्तीला आठवायला गेलं, केवळ मूर्तीचं ध्यान आपण धरू, मूर्ती फक्त मूर्तीचंच स्मरण करू,
मूर्तीच्याच सगळ्या साक्षी भावामध्ये किंवा मूर्तीच्याच सगळ्या सान्निध्यात आपण आहोत असा भाव जर करायला लागलो, मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे एकाचे एकची दिसे. मूर्ती सोडून काहीतरी मूर्तीच्या जागी वेगळंच आहे, काहीतरी मूर्तीचे आकार बदलतात, रंग बदलतो, असं काहीतरी वाटायला लागतं. भासो नये तेची भासे विलक्षण. मग आता काय करावं? ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे, हेच बरे विवरावे आपले ठाई. आता हा एक प्रश्न पण आहे आणि उत्तर पण आहे. बोलले हे असं मूर्ती वगैरे त्याचं ध्यान किंवा केल्यानं का मूळ जो अंतरात्मा परमात्मा आहे त्याचं ध्यान करावं, हा एक प्रश्न समर्थ विचारतात. मग जो परमात्मा आहे, देह देऊळ आत्मा देव, कुठे धरू पाहता भाव, देव ओळखन जीव तेथे चिलावावा. देव आत्माच आहे. समर्थांनी या ओळीत सांगितल्याप्रमाणे देह देऊळ, देह म्हणजे आत्मा आहे आणि देह म्हणजे देऊळ आहे आणि आत्मा म्हणजे देव आहे. कोठे धरू पाहता भाव, कुठे धरायचं? अर्थातच आत्म्याच्या ठाई. देव ओळखून जीव तेथेची लावावं, मग तेथेच जीव लावायला पाहिजे. मग बोलले मग आता कसं करायचं? काही कोणाला आठवायची गरज नाही. एका आता हे ध्यानाच्या बाबतीतला सगळा विषय आहे. ध्यान धरायचं असेल तर बोलले आत्म्याचं ध्यान, आणि आत्म्याला काही रूप नाही, रंग नाही. बोलले असं त्या एक फक्त जाणीवेच साक्षी भावामध्ये, एक शुद्ध भावामध्ये, शुद्धी भावामध्ये अहम ब्रह्मास्मीच्या जाणीवेची जी भूमिका आहे ती शुद्ध ध्यानाची, अखंड ध्यानाची भूमिका आहे. पण ती भूमिका सगळ्यांनाच जमणे शक्य नाही. म्हणून समर्थांनी मग इतरांसाठी सद्गुरू भूमिका लावून दिलेली आहे. बाबा रे, सद्गुरू भूमिकेतून करता करता सद्गुरूंनी दिलेलं नाम घेता घेता, सद्गुरूंनी दिलेली उपासना करता करता अंतःकरण शुद्ध होत जातं. आणि हे सगळं ध्यान, सगळे विचार, सगळे बाहेरचे संसाराचे, प्रपंचाचे सगळं चिंतन सगळं सुटत जातं. आत बाहेर, साधक साध्य आणि साधन ही भूमिका एकच होऊन जाते. आणि ही साक्षी भावाची ही जी भूमिका अनुभवता अनुभवता मी देवाचा आणि देव माझा झाले जन्माचे सार्थक. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे. आता हे अंतरनिष्ठाचं ही अशी भूमिका आहे जी आता सद्गुरू कृपेची भूमिका सांगितली तशी. दंडक ध्यान हे लोक करतात तसं मूर्ती वगैरे, पण मग ते वेगळंच आठवतं. प्रत्यय विन सकळ पिसे अनुमान ध्यान, त्याला ते प्रत्यक्षात ते अनुमान ध्यान आहे. म्हणजे ज्याला त्याला पटेल तसं ते ध्यान करत आहे. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्टती बापुडे स्थूळ ध्याने. म्हणून स्थूळ ध्यान करायला गेलं की ते असं ध्यान धरायला जातो, काही दिसतं, काही वेगळं असं, वर थोडा वेळ चालतं, नंतर काहीतरी ध्यान मोडलं जातं. उगेची कष्टती बापुडे स्थूळ ध्याने. स्थूळ ध्यानानं कष्टण्याची काही गरज नाही. काही स्थूळाचं ध्यान, सूक्ष्माचं ध्यान आपण करू शकत नाही. स्थूळाचं ध्यान करण्याची काही गरज नाही. फक्त एका भूमिकेत, एका भावात मी देवाचा, देव माझा, फक्त साक्षीला ठेवणे, एक जाणीव ठेवणे, विवेकात राहणे, हेच बोलले अखंड ध्यानाचं लक्षण आहे. जसं बसता उठता काम धंदा करीत आहे त्याचंच आहे, एवढं जाणीव ठेवणे हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे. समोर दुर्जन प्राणी जरी आला तरी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव हे जाणून त्याच्याशी भूतदयेने राहणं, हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. आपण रोजच्या कामामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या संसारामध्ये भूतदया दाखवणं किंवा स्वधर्म कर्म आचरण करणं हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगणे त्यागणे विपत्ती देहयोग. आता देवाला जर देहधारी कल्पना केली आणि तसं ध्यान किंवा तसे त्याला आठवण्याचा प्रयत्न केला तर तो मग त्याचा देह, अर्थातच त्याच्याकडे सगळ्या देहाच्या सगळ्या कृती, येणं जाणं, खाणं पिणं, मग तो कसा करत असेल, तो कसा बसत असेल, तो कसा, सगळ्या उपाध्या सगळ्या येणार.
म्हणून देवाला कशाला देहधारी कल्पायचं. ऐसे मनी आठवते विचारिता भलतेच होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्ने. मग देवाला देहधारी कल्पना केली की मग हे असं स्वप्न वगैरे पडतात, काहीतरी वेगळंच व्यक्ती आठवतो, दिसतं काहीतरी वेगळंच, दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासावीस होय अंतरे मी. हे कशाच अनुमान ध्यानाचं किंवा अखंड ध्यान चुकल्याचं लक्षण आहे. जे ध्यान धरायला पाहिजे ते धरलेलं नाही, किंवा जो भाव, शुद्ध जाणीव सर्व ठाई असणे हे अखंड ध्यान आहे. केवळ असं नुसतं डोळे मिटून मग एखाद्या कुठेतरी मूर्तीला, कुठेतरी एखाद्या व्यक्तीला आठवणे किंवा देहधारी देवाला आठवणे म्हणजे हे ध्यान नाही. किंवा तसं त्याच्या केला जरी प्रयत्न तर ते काही सक्सेस होत नाही. तर बोलले एकच एक भूमिका आहे की अंतर्निष्ठ, आत बाहेर तीच एक भूमिका, तीच एक जाणीव, मी देवाचा देव माझा. सांगोपांग ध्यान त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. सांगोपांग घडे ध्यान त्यास साक्ष आपले मन, मनामध्ये मग विकल्प नसावा. विकल्प जिथे नसतो ते ध्यान आहे. सांगोपांग ध्यान कसे घडतं बोलले, त्यास साक्षी जिथे आपण आपलं ध्यान आपल्या मनाकडे आहे, आपण आपल्या मनाकडे अर्थात स्वतःकडेच ध्यान देतो आहे, ते ध्यान समर्थांना अभिप्रेत आहे. शुद्धीत राहणं, विवेकात राहणं, जाणीवेत राहणं. फुटक मन एकवटीले, पण मनाकडे 17 विचार 50 सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू असतील आणि आपण ध्यान धरण्याची ॲक्टिंग करत असू तर ते काही हातात येणार नाही. फुटक मन एकवटिले तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहा नाका. काही सार्थक होणार नाही. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित बरा पाहावा. अखंड ध्यान धरून ज्याला हित करता येत नाही ते पतिताची भूमिका आहे किंवा ते दुर्भाग्याचं लक्षण आहे. म्हणून अखंड ध्यान धरण्याची भूमिका अर्थात सर्व ठाई आणि आतमध्ये जाणीवेची भूमिका काय की मी देवाचा देव माझा. किंवा एक म्हणले सांगोपांग घडे ध्यान, सांगोपांग घडे ध्यान, स्वतःला स्वतःची सगळे शुद्ध, स्वतःची सगळे जाणीवेत राहणं. एक तर हे सगळं तो आत्म्याच्या ठाई आपण आहोत किंवा आत्मा आहोत, रंगरूप नाही, ते आत्म्याची सगळी जाणीव सगळे आपण जाणवत राहणं हे काय आहे तर म्हटलं हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. किंवा सर्व ठाई त्याला बघत राहणे, सर्व ठाई त्याला अस्तित्व, त्याला धन्यवाद देत राहणे, सर्व ठाई त्याला बोलले स्मरण करणे किंवा त्याचं नाव घेणे किंवा त्याचं भजन करणे किंवा त्याची मदत करणे, त्याचं अंतर राखणे किंवा त्याला बघून सगळे मनोमन सगळे धन्यवाद देत राहणे हे काय आहे, हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षणं असेल. म्हणजे जो ध्यान धरणार आहे म्हणजे आपण, आणि ध्यान आठवते कोण बोलले, आठवतो कोण, अनन्य लक्षणं, म्हणजे ते दोघं वेगळे नसावे. म्हणजे अर्थात आपणच आपल्याला ध्यान करायचं आहे, आपणच आत्मा, आपलंच स्वरूप, शुद्ध स्वरूप ते आहे आणि त्याचीच ध्यान धरणे, त्याचंच सगळं चिंतन किंवा त्याच जाणीवेत असं विलसत राहणे हे काय आहे तर हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. अनन्य सहजाची आहे आणि सहज आहे, काही त्याच्यात इकडून तिकडून बाहेरचं काहीच आणायचं नाही, काहीच कल्पना नाही, काहीच विकल्प नाही. अनन्य सहजाची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधान. ज्ञानी हे सगळे विवरण करतात आणि समाधानाला प्राप्त करून घेतात. साधक मात्र वेगळंच काहीतरी करत बसतो, काहीतरी कर्मकांड सगळे करत बसतो आणि ह्याच्यातून त्याला समाधान मिळत नाही. आपल्या लोकांचं पण तसंच होतं, सगळे व्रते वैकल्य उपवास तापस सगळं साधक, पण खरं ध्यान बाहेर सगळं शोधलं, पण आतमध्ये स्वतःचं स्वरूप, स्वतःचं शुद्ध स्वरूप, स्वतःचं जे शांतमय निर्गुण आनंदमय जे स्वरूप आहे ते काही शोधलं नाही, म्हणून काही समाधान प्राप्त झालेलं नाही. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यय विन बाधीचे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. आणि अशा पद्धतीनं ही बाबा प्रत्ययाची कामं आहेत, पण आता संभ्रमानं दंडकाप्रमाणे लोक चालतात.
दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण. दंडक ध्यान लोकांसारखं मूर्ती ध्यान काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायचा, बोलले धरून बैसले अवलक्षण. प्रमाणाने सगळं उलट कासावीस होतो जीव, प्रमाणाने अप्रमाण बाजारी नेनती. आणि मिथ्या समाचार उठविती. मग काहीतरी याच्यातून प्राप्ती काहीच नाही होत. पण काय होतं, हे लोक काय करतात, सांगत सुटतात की आम्हाला असं मिळतं तसं मिळतं, असं झालं, असं दिसतं तसं दिसतं. मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणीती अंती अवघेची मिथ्या. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणीचे बरे. आता बोलले असं काहीतरी थोटांड लोक करतात. मनाचे ते काय दुष्काळ, मनाच्या कल्पना वेगवेगळ्या खूप आहेत. जे आखूड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ मूर्खच जाणावे. म्हणजे कुठे लहान, कुठे हे असं झालं, कुठे ते तसं झालं. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त. बोलले काही दोरे फुलं गुंफायची काही गरज नाही, फक्त कल्पनेची माळ बाबा काढून फेक. कल्पना रहित होऊन स्वतःचं शुद्ध स्वरूप ओळख. तोच आहे सगळीकडे बसलेला, तोच माझ्या ठाई आहे. याच जाणीवेत विलासात राहणे काय निमित्त. बोलले हे 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 बोलले ध्यानाचं लक्षण आहे. बुद्धिविन प्राणी सकळ. पण हे बुद्धी असेल, विवेकानं विचार केला तर हे सकेल कळेल. तेथे अवघेची दुष्काळ होतं, ह्या मूर्खासी खळखळ कोणे करावी. जेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पचाचा बळावला असा अभिमान. आता हे त्याला कळलं, नाहीतर ज्याने त्याने वेगवेगळं स्वतःचंच काहीतरी घेऊन सगळा तो आलेला असतो. प्रत्यय घ्यावा, जिथे समाधान मिळेल ते बघावं. अखंड ध्यान धरावं. म्हणजे ध्यान धरावं म्हणजे काही कल्पना करून कोणाचं रूप आठवू नये. बोलले सगळं त्याला माझ्या ठाई तोच आहे, बाहेर तोच आहे. काम उठता बसता कामधंदा करिता त्याची जाणीव ठेवणे हे काय आहे, अखंड ध्यान आहे. आणि काम नसेल तर बोलले डोळे बंद करून मिटून नामस्मरण करावं. नामस्मरण करता करता आपली सगळी चेतना, कल्पना सगळी हरवली जाते. सगळं संसाराचं सगळं चिंतन सुटून जातं आणि हृदयामध्ये एक शुद्ध स्वरूप सगळं आपलंच आपण अनुभवतो. हे काय आहे, तर हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे. प्रत्ययविन स्वाभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघेचे अनुमान ज्ञान कैच्या. त्याच्यात त्याचा प्रत्यय वेगळा. लोक काहीतरी घेऊन येतात, काहीतरी कसं तरी करत बसतात. हे सगळं अनुमान ज्ञान आहे. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेके मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा विवेके पळे. एकच आहे, माया खंडली पाहिजे, पूर्वपक्ष खंडला पाहिजे. माया विरहित होणे हेच ध्यान आहे. म्हणून बोलले अखंड ध्यानाचं हे लक्षण आपण हृदय धरावं. हे सगळी सेवा झालेली निरूपण सेवा सद्गुरूंना, सद्गुरुचरणी अर्पण आहे. सद्गुरू कृपेने झालेली, सद्गुरूंनी दिलेली, सद्गुरूंनीच श्रवण केलेली ही सगळी सेवा आहे. साधक साध्य साधन सगळं एकच आहे. हेच अखंड ध्यान आहे, हेच अखंड स्मरण आहे. हे ते श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.